पहिल्या वर्षाच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे। 26 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत। यासाठी सोमवारपर्यंत 1,28,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि यापैकी 1,10,000 विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केलेत। पुण्यामध्ये सर्व शाळांच्या बसमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यास अनिवार्य करण्यात आले आहे आणि 6 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी महिला सहकारी असणं बंधनकारक आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार परिवहन विभाग अंमलबजावणी करणार आहे आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बसना फिटनेस प्रमाणपत्र नाकारलं जाणार आहे। टोमॅटोचे बाजारभाव पुन्हा गडगडलेत, त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहेत। मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या बागांचं प्रचंड नुकसान झालंय आणि उत्पन्न सुद्धा घटलंय। नारायणगाव बाजार समितीत पावसामुळे खराब झालेला टोमॅटो विक्रीसाठी येतोय, त्यामुळे भाव सुद्धा आता कमी मिळतोय। पुण्यामध्ये पुन्हा एकदा ढोल ताशाचा गजर आता घुमणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल ताशा वादकांकडून पुण्यनगरीमध्ये सरावाला सुरुवात झाली आहे। पुण्यामध्ये सर्वात जुन्या नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथकाचा वाद्यपूजन सोहळा पार पडला। पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्तानं पीएमपी प्रशासनानं भाविकांसाठी 312 बसगाड्यांचं नियोजन केलंय। 1300हून अधिक फेऱ्या होणार आहेत, तर देहू आळंदी मार्गावर 23 विशेष बसेस धावणार आहेत। मावळमध्ये संत तुकाराम महाराज 340वा आषाढी वारी पालखी रथाच्या बैलजोडीचे जंगी स्वागत झालं। 3 बैलजोड्यांची देहू मुख्य प्रवेशद्वारापासून मुख्य मंदिरातल्या महाद्वार चौकादरम्यान फटाके वाजून जंगी मिरवणूक काढण्यात आली। देहू संस्थानं यंदा पहिल्यांदाच 3 बैलजोड्या खरेदी केलेल्या आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा उद्या पार पडणार आहे। यासाठी संपूर्ण देहू नगरी सज्ज झाली आहे। सोहळ्याआधी पहाटे विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक पूजा आरती पार पडल्यानंतर तुकोबांच्या शिळा मंदिरामध्ये अभिषेक पूजा पार पडणार आहे। त्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। आषाढी एकादशी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि देहूमध्ये तुळशीच्या माळांच्या दुकानांमध्ये आता गर्दी पाहायला मिळते। पंढरपूर, सोलापूर, आळंदी या भागामध्ये या माळा बनवल्या जातात आणि त्यानंतर या देहूमध्ये विक्रीसाठी येतात।